तुमच्या स्वप्नातील कार खरेदी करायची असेल तर त्यासाठी प्लॅन तर करायलाच हवा. तो प्लॅन कसा असायला पाहिजे सांगते, पण त्याआधी व्हिडिओला एक लाईक नक्की करा. कार खरेदी करूनही आर्थिक स्थैर्य टिकवायचं असेल तर 20-4-10 रूल फॉलो करा. या रूल नुसार तुम्ही गाडीसाठी कमीत कमी 20% डाऊन पेमेंट करायलाच हवं. यामुळे तुमच्या कर्जाचा बोजा कमी होतो आणि व्याजही कमी लागतं. जितकं जास्त डाऊन पेमेंट कराल तितका तुम्हालाच फायदा होईल. दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या कार लोनचा कालावधी. तुमच्या कार लोनचा कालावधी 4 वर्षांपेक्षा जास्त नसावा. अनेकदा बँक जास्त कालावधी देतात, पण यामुळे तुम्ही जास्त व्याज भरता. कमी कालावधी म्हणजे लवकर कर्ज मुक्तता. आता तिसरी आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या गाडीचा EMI तुमच्या मासिक उत्पन्नाच्या 10% किंवा त्यापेक्षा कमी असावा. म्हणजे जर तुमचं मासिक उत्पन्न 50,000 रुपये असेल, तुमचा गाडीचा हप्ता 5,000 रुपयांपेक्षा जास्त नसावा. हे नियम पाळल्यास तुमचं आर्थिक नियोजन अजिबात बिघडणार नाही आणि तुम्ही आनंदाने गाडी चालवू शकाल. तुम्ही हे नियम थोडेफार बदलू शकता, पण या आकड्यांच्या आसपास राहण्याचा नक्की प्रयत्न करा. नाहीतर कार तर घ्याल पण परत पश्चाताप करावा लागेल. बाकी तुम्हाला पैसा पाणी चॅनलच्या रील कामाच्या वाटतात का? कमेंट मध्ये आम्हाला नक्की सांगा. आणि फॉलो केलं नसेल तर आताच पैसा पाणीला नक्की फॉलो करा.